रातांबे काढण्यासाठी आलोय आणि रातांबे पण खूप लागलेले आहेत. डोगीतल्या भागामध्ये आलोय तर रातांबे आता भरपूर लागलेले आहेत. पण रातांब्याच्या झाडावर चढू शकत नाही कारण ते झाड खूप उंच असतं, सरळ गेलेलं असतं. त्यामुळे झाडावर चढू शकत नाही. शक्यतो आता रातांबे काढण्यासाठी घरकीचाच वापर आम्हाला करावा लागणार आहे. रातांबा हा कोकणातला सगळ्यात विशेष फळ आहे. रातांब्यापासून कोकमं बनवली जातात. तर ती कशी बनवली जातात, कशी बनतात ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर व्हिडिओ संपूर्ण बघा, पूर्ण बघा. काय आहे? फणस आहे. अच्छा, फणस आहे. हा, इकडे पण आहे फणस. रातांब्याचं झाड आहे ना, हे शक्यतो असं सरळ वाढलेलं असतं, म्हणजे उंच वाढत जातं ते आणि सरळ जातं. त्यामुळे शक्यतो तरी त्याच्यावरचे जे आपण रातांबे काढायचे असतात ते घरकीनेच काढले जातात. कारण त्याला अशी त्या झाडाला अशी मोठी जाड अशी फांद फुटलेली नसते. त्यामुळे शक्यतो तरी रातांबे काढताना आपल्याला घरकीनेच काढावे लागतात किंवा ते जर छोटी फांद असेल तर ते हलवून काढावे लागतात. या झाडाला खूप फांद्या फुटलेल्या असतात, पण बारीक बारीक आकाराचे असतात. जेव्हा एखादं झाड वर्षानुवर्ष राहतं तेव्हा त्याला फुटलेली फांदी ही एखादी जाड होते. रातांबे फोडताना चांगल्या पांढऱ्या बिया बाजूला घेत होतो आणि थोड्या लाल म्हणजे जास्त पिकलेल्या बाजूला काढत होतो. रातांब्याच्या बिया या डायरेक्ट गिळून खाल्ल्या जातात. या बियांपासून तेलसुद्धा काढलं जातं. हे तेल आपल्या शरीरासाठी खूप उपयुक्त असतं. रातांबे फोडून झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी ही अशी सालं उन्हात सुकायला घालायची. थोडी सालं सुकल्यानंतर रातांब्यामधील ज्या बियांचं पाणी निघतं त्याच पाण्याने सालांना फूट लावून घ्यायची. अशी प्रक्रिया 5 ते 6 वेळा करायची रोज. मग कोकमही चांगले बनले जाते आणि मग शेवटी खडखडीत अशी सुकवून घ्यायचे. याच गाळून झालेल्या बियांमध्ये थोडं थोडं रोज मीठ घालून पुन्हा त्याच बियाणे पाणी काढून घ्यायचं फूट लावण्यासाठी कोकमांना. कोकम सुकवायचा 4था दिवस आहे आणि कोकम तसं सुकलेलं आहे, थोडंफार सुकलेलं आहे. पण जेव्हा आपण पाण्याची फूट लावतो, कोकमच्या पाण्याचीच फूट लावायची असते. ते पाण्याची फूट लावल्यानंतर थोडी ती नरम होतात आणि आता मी परत सुकायला ठेवलेत तर ते आता सुकले.
म्हणे म्हणे काय करते तू? राखण करते. रातांबे फोडल्यानंतर त्याच्यातल्या ज्या बिया राहतात त्याच्यातलं आपण पाणी गाळून काढतो गाळणीने, आणि त्याच पाण्याने आपण कोकमांना फूट लावतो. 5 ते 6 वेळा फूट लावायची असते. आणि आता लावून झालेले आणि कोकमं पण छान सुकले, थोडीशी अजून लाल दिसत आहेत, त्यामुळे एकदा अजून फूट लावणार आहोत आणि मग ती चांगली सुकल्या जातील. आणि आज थोडं ऊन पण कमी आहे, मळब आलेलं आहे थोडंसं, तरी पण ठीक आहे. आता सुकलेली आहेत आपली कोकमं छान अशी.